गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम. आपलं स्वागत आहे इंदिराबाई लोकवानी ज्युनियर कॉलेज जामनेर डिस्ट्रिक्ट जळगाव. आज आपण आपल्या दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. केमिस्ट्रीच्या दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. मी SV राजपूत. मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण काय आपल्याला सिलेबस शिकायचा आहे, कोणते कोणते चॅप्टर आपल्याला 11वीमध्ये बघायचे आहे, त्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन केलं. त्या चॅप्टरमध्ये काय मुद्दे आहे, काय काय पॉईंट आपल्याला बघायचे, त्याचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला अवलोकन करून दिलेलं आहे. आज आपण क्वेश्चन पेपर कसा सॉल्व करायचा किंवा क्वेश्चन पेपरचं पॅटर्न कसं असेल, तुमच्या होणाऱ्या एक्झाम कशा असतील जर ऑफलाईन झालं तर, त्या संदर्भात सांगतो आहे. बोर्डाच्या जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न तुमच्यासोबत डिस्कस करत आहे. बघा, आपण असं कन्सिडर करू की आता असं समजू की कोविडचं जे काही प्रमाण आहे कमी कमी होत जातं आहे आणि लवकरच आपण ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन भेटू. आणि ज्यावेळेस आपण ऑफलाईन भेटणार त्यावेळेस ज्या काही होणाऱ्या एक्झाम्स आहेत, ऑफलाईन होणाऱ्या एक्झाम्स कशा असतील त्या संदर्भात आपण इथं डिस्कशन करणार. समजा दुर्दैवाने जर अशीच काही पुन्हा परिस्थिती आली, लॉकडाऊनची परिस्थिती आली, त्यावेळेस मात्र परीक्षा ह्या ऑनलाईन होतील. त्या ऑनलाईन परीक्षा कशा होतील, काय होतील, त्याचं आपण त्यावेळेस ज्यावेळेस ती गरज बसेल ऑनलाईन एक्झामची त्यावेळेस आपण त्याच्यावरती चर्चा करू. मात्र आज आपल्याला ऑफलाईन एक्झाम कशा होणार आहे, कशा होऊ शकतात, त्या संदर्भामध्ये आपल्याला डिस्कशन करणं महत्त्वाचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं की तुमची एक्झाम होईल, त्या एक्झाममध्ये 3 गोष्टी तुमच्या तिथं महत्त्वाच्या आहेत. एक आपण इथं बघू, वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. काय बघायचं? वेटेज टू लर्निंग ऑब्जेक्टिव्ज. आता लर्निंग ऑब्जेक्टिव्ह 3 आहेत: नॉलेज, अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन अँड स्किल. कोणते कोणते आहे? एक आहे नॉलेज, दुसरं आहे अंडरस्टँडिंग, तिसरं काय आहे? ॲप्लिकेशन अँड स्किल. तुमची कोणतीही एक्झाम हो, या एक्झाममध्ये ज्या काही तुम्ही अगोदरही एक्झाम दिलेली आहे त्या एक्झाममध्ये ह्या 3 फॅक्टरवरतीच, ह्या 3 कन्सेप्टवरतीच तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. नॉलेज, तुम्हाला किती नॉलेज आहे, किती ज्ञान आहे त्या विषयाचा, त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारतात. अंडरस्टँडिंग, तो विषय तुम्हाला किती समजला आहे, कशा पद्धतीने तुम्हाला तो समजला आहे त्याच्यावरती काही प्रश्न असतात. आणि जो समजलेला विषय आहे त्याचं तुम्ही उपाययोजन कसं करतात, त्याला प्रत्यक्ष जीवनात तुम्ही कसं अप्लाय करू शकतात, त्या संदर्भातले ॲप्लिकेशन, त्या संदर्भातले क्वेश्चन्स असतात. तर नॉलेजवरती 29 मार्क्स तुम्हाला विचारले जाणार आहेत. पर्सेंटेज असणार आहे ते टोटल पर्सेंटेज 30% असणार आहे. अंडरस्टँडिंगवरती तुम्हाला 41 क्वेश्चन विचारले जाणार आहे. ते असणार तुमचं 42% असणार आहे. आणि ॲप्लिकेशन अँड स्किलवरती तुमचं 28 मार्क्सचं क्वेश्चन असणार आहे. ते आहे 28%चं. ओके, असं हे 100% होतं आहे आणि मार्क्स होतात तुमचे 98%. 98 मार्क्स होतात. आता बघा, हे 98 मार्क्स होतात म्हणजे तुमचा जो काही क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर हा ॲक्च्युली 70 मार्क्सचा असणार आहे. ॲक्च्युली क्वेश्चन पेपर जो काही आहे तुमचा तो किती मार्क्सचा असणार? इथं 70 मार्क्सचा असणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आणि इथं 98 कसे दिसत आहेत? तर आपल्याला माहिती की जे काही प्रश्न आहेत, काही प्रश्न हे कंपल्सरी असतात आणि काही प्रश्न हे ऑप्शन असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात. असं म्हणजे खालीलपैकी दिलेल्या 4 पैकी 2 सोडवा, 5 पैकी 3 सोडवा, अशा पद्धतीचे असतात. म्हणजे ते जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स फक्त मग त्या 3चेच पकडले जातात. पण क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत ते पाहिलं जातात. ओके,
म्हणजे तुमचं फायनल एक्झाममध्ये 70 मार्काचं क्वेश्चन पेपर तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. त्याच्यावरती किती प्रश्न विचारले जातील तुम्हाला? 98 मार्काचे विचारले जातील. ओके. मग याच्यावरती डिफिकल्टी लेवल असतात. त्या क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल कशी असते त्याचा इथं विचार केला जातो. 3 प्रकारच्या डिफिकल्टी लेवल असतात त्याच्यामध्ये. इझी हे जवळपास सगळ्यांना सोडवता येतील असं. ॲव्हरेज थोडंसं काठिण्य पातळी वाढवलेली असते. आणि डिफिकल्ट हे ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे असेच मुलं ह्या डिफिकल्ट जे की क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सॉल्व करू शकतात. त्यांना असलेलं वेटेज इझी आहे तुमचे 29 मार्क्सचे आहेत. त्याचं 30% आहेत इझी. वन मिनिट. इझी जे आहेत त्याला 29 मार्क्स आहेत. पुन्हा पर्सेंटेज 30% आहेत ते आउट सगळ्या याच्यापैकी. ॲव्हरेज 49 मार्कांना विचारले जातात. ते ॲव्हरेज तुमचं 50%. 98 पैकी 49 हे ॲव्हरेज आहेत. मीडियम क्वेश्चन आहेत. आणि डिफिकल्ट हे तुम्हाला 20 मार्क्सला विचारलं जातं, म्हणजे 20% आहेत ते. तर अशा पद्धतीने हे जे काही तुमचे डिफिकल्टी लेवल आहे, आपलं क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स विचारले जातात. त्या लेवल आहेत डिफिकल्टी लेवलने ते क्वेश्चन विचारले जातात. इझी, ॲव्हरेज, डिफिकल्ट. याचा अर्थ असा आपल्याला असं कळतं आहे की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित जर समजून घेतलं, व्यवस्थित अंडरस्टँड जर केला विषय, तर विषय पास होणं काही विशेष नाही. किंवा त्यांच्यामध्ये पर्सेंटेज घेणं काही खूप अवघड नाही आहे. बघा तुम्हाला इथे 29, 49, इथंच तुम्हाला 80 मार्क्स होऊन जात आहेत. जवळपास 78 मार्क्स होत आहेत. पेपर आपला आहेत तो 70 मार्क्स आहेत. तर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 50 मार्क्सच्या जवळपास आरामाने मिळतात. कारण 20 मार्क्स तुमची डिफिकल्टी लेवल आहे, तर आपण ते सोडून देऊ ते. ओके, ठीक आहे. पुढे बघा काय आहे. वेटेज ॲज पर क्वेश्चन्स, टाईप ऑफ क्वेश्चन्स. ओके, क्वेश्चन्स आहेत कोणत्या, किती प्रश्न विचारले जातील, कसे विचारले जातील, तर त्या संदर्भामध्ये आहे. आपल्याला ह्या एक्झाममध्ये एकूण 31 प्रश्न असतील. त्या 31 प्रश्नांचं डिवायडेशन कसं झालेलं आहे ते इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा काय सांगितलं त्यांनी. टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत. MCQ म्हणजेच तुम्ही त्याला म्हणतात रिकाम्या जागा, त्या आहेत. पहिला प्रश्न असणार आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये सब क्वेश्चन्स असणार तुमचे 1 ते 10 असणार आहेत. 10 प्रश्नच त्याच्यामध्ये असतील. 10 MCQ तुम्हाला असतील. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह असतील. प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह तुमचं 1 मार्कासाठी असणार आहे. असे पहिल्या प्रश्नाला आहे तुमचे 10 मार्क्स. दुसरा प्रश्न आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, VSA, व्हेरी शॉर्ट आन्सर. हा असेल तुमचा क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये 1 ते 8 प्रश्न असतील. 1 ते 8 प्रश्न असतील म्हणजे टोटल क्वेश्चन्स किती? 8 क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 1 मार्कांचा असणार आहे. याच्यामध्ये 8 मार्क असतील. आता हा व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे काय? याचं जे काही ॲन्सर आहे हे ॲन्सर फक्त एका वाक्यात लिहायचं आहे. एका वाक्यात पण नाही, एका शब्दात लिहायचं आहे. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर नेम, असं जर प्रश्न विचारला असेल तर तुम्ही सांगणार माय नेम इज XYZ. तर आपल्याला तिथे उत्तर काय अपेक्षित आहे? XYZ इतकं जरी लिहिलं तुम्ही तरी तिथं सफिशियंट आहेत. माय नेम इज XYZ इतकं पूर्ण लिहायची गरज नाही. XYZ असं जरी सांगितलं तुम्ही लिहिलं तरी तिथं सफिशियंट होणार आहेत. असं हा प्रश्नाचा टाईप आहेत. ते 8 प्रश्न. म्हणजे क्वेश्चन 1 and 2 हे बघा, हे जे आहेत ते क्वेश्चन 1 and 2 हे 18 मार्क्स इथंच तुम्हाला होत आहेत, की जे तुमचे विदिन 15 मिनिट्स हे क्वेश्चन सॉल्व व्हायला पाहिजे. पहिल्याच 15 मिनिटामध्ये तुमचे हे प्रश्न काय ते सॉल्व व्हायला पाहिजे. सोपे प्रश्न आहेत, काही थोडं अवघड नाही आणि मार्कही इझिली तुम्हाला देणारे आहेत ते. ओके. थर्ड टाईप आहे तुमचा शॉर्ट आन्सर टाईप 1. म्हणजे शॉर्ट आन्सर असणार आहे. तर टाईप 1 असणार आहे तुमचं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 12. आता इथं हे काय होतं, पहिल्या याच्यामध्ये MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये की क्वेश्चन 1 होता त्याच्यात सब क्वेश्चन होते 10. क्वेश्चन नंबर 2 होता त्याच्यात सब क्वेश्चन होते 8. पण आता इथं तसं नाही आहे. शॉर्ट आन्सरला प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा सेपरेट असणार आहे.
शॉर्ट आन्सर जे असतील, हा शॉर्ट आन्सर याचे की तुम्हाला किती दिलेले याच्यामध्ये 12 प्रश्न दिलेले आहेत. ह्या 12 प्रश्नांपैकी तुम्हाला तिथं 8 सॉल्व करायचे आहेत. किती सॉल्व करायचे आहे? 8. 12 प्रश्नांपैकी किती सॉल्व करायचे तुम्हाला इथं? 8 प्रश्न सॉल्व करायचे ॲक्च्युली. म्हणजे 16 मार्क. इथं 24 मार्क जरी दिसत असले तरी ॲक्च्युली आपल्याला अटेम्प्ट किती मार्कांसाठी करायचा आहे? तो 16 मार्कांसाठी करायचा आहे. पहिले वरचे दोघं जे काही आहेत प्रश्न ते कंपल्सरी असणार आहे. त्यांच्यामध्ये तुम्हाला सगळेचे जितके दिले तितके अटेम्प्ट करायचे आहेत. या 3 ते 14मध्ये जे 12 क्वेश्चन आहेत त्या 12 क्वेश्चन्सपैकी 12 क्वेश्चन्सपैकी फक्त 8 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. राहिलेले 4 तुम्ही अटेम्प्ट नाही केले तरी चालतील. म्हणजे जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही सोडून दिले तरी चालतील. पण जे येत आहेत त्यातले तुम्हाला किती सोडवायचे? 8 सोडवायचे. आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्न हा किती मार्कांसाठी असणार आहे? 2 मार्कांसाठी असणार आहे. ओके. 2 मार्क्स ईच क्वेश्चन. म्हणजे हे टोटल 12 क्वेश्चनसाठी किती मार्क झाले? 24. आणि अटेम्प्ट किती करायचे? 8. 8 दुणे 16. 16 मार्कांसाठी तुम्हाला क्वेश्चनचे अटेम्प्ट करायचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुमचं नेक्स्ट टाईप आहे तो आहे तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर 2 टाईप. आता हा जो काही ह्या थोडंसं त्याच्यामध्ये लेंथ थोडीशी वाढलेली असणार आहे क्वेश्चनची. आणि हा प्रत्येक प्रश्न तुमचा हा 3 मार्कांसाठी असणार आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 15 to 26. 15 to 26 याच्यामध्ये तुमचे 12 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक प्रश्न हा तुमचा 3 मार्कांसाठी आहे. 36 मार्कांसाठी. ॲक्च्युली तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा 8च प्रश्न अटेम्प्ट करायचे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती प्रश्न अटेम्प्ट करायचे? 8. म्हणजे 8 त्रिक 24. 24 मार्कांसाठी. हे बघा 10. इथं तुम्हाला झालं 10 मार्क. इथं झाले 8 मार्क. इथं झाले तुम्हाला 16 मार्क. ठीक आहे. 24 16 40 8 48 58. 58 मार्काचा आतापर्यंत आपल्याला इथं बघितलं आपण इथं. ठीक आहे. काय याच्यामध्ये बघा 12 प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 15 to 26. ईच क्वेश्चन इज फॉर 3 मार्क्स. ओके. पण मग याच्यातले किती ह्या 12पैकी किती सोडवायचे? पुन्हा 8 सोडवायचे. जे तुम्हाला येत आहेत ते 8 क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवायचे. 4 नाही सोडवले तरी तुम्हाला चालेल. म्हणजे कोणतेही 8 तुम्हाला सोडवायचे. एनी 8 असं ते आहेत. तो सेक्शन आहे तो. ओके. त्याच्यानंतर शेवटचा सेक्शन आहे तुम्हाला लार्ज आहे तो. लार्ज आन्सर. याचे मोठे आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. दीर्घोत्तरी आपण त्याला म्हणतो ते. ओके. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 to 31 5 क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन्स आहेत? 5 क्वेश्चन. अँड ईच क्वेश्चन हॅव 4 मार्क्स. ईच क्वेश्चन हॅव 4 मार्क. प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा 5 मार्कांचा 4 मार्कांसाठी आहे. असे एकूण 20 मार्क्स याच्यासाठी आहेत. पण ह्या 5पैकी तुम्हाला 3 सोडवायचे फक्त. किती सोडवायचे? या 5पैकी 3 सोडवायचे. म्हणजे ॲक्च्युली 3 चौक 12 12 मार्कांसाठी. म्हणजे असं आहे तुम्हाला 70 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे. कितीपैकी? 98 पैकी. प्रश्न विचारले जातील तुम्हाला 98 मार्कांचे. पण ॲक्च्युली तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे? 70 मार्कांचे हा जो काही क्वेश्चन पेपर आहे तो अटेम्प्ट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. पुढे बघा सेक्शन वाईज दिलेले आता यांनी तिथं. जे आपण आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच आहे. याच्यामध्ये फारसं काही वेगळं नाही आहे. ही बघा क्वेश्चन पेपर असेल तुम्हाला जो काही फॉर्मॅट आहे ॲन्युअल एक्झामचा बोर्डसाठी असणार आहे. त्याचं मी इथं तुम्हाला सांगतो आहे. ओके. जनरल गाईडलाईन तुम्हाला दिलेलं असेल. 4 सेक्शनमध्ये आपण हा क्वेश्चन पेपर डिवाईड करणार आहोत. किती सेक्शनमध्ये? 4 सेक्शनमध्ये डिवाईड करणार आहेत. ठीक आहे. पहिलं सेक्शन आहे तुमचं ए सेक्शन. त्या ए सेक्शनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जात आहेत. एक आहे तुमचं MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर आहे तुमचं. व्हेरी शॉर्ट VSA हे आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10 MCQ विचारले जाणार. याच्यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन विचारले जाणार. व्हेरी शॉर्ट एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला द्यायचे ते. ठीक आहे. असं हे तुमचे 18 मार्काचे होत आहेत. बी सेक्शन आहे. बी सेक्शनमध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. 12 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत? 8 अटेम्प्ट करायचे आहेत. किती अटेम्प्ट करायचे? हे 8 अटेम्प्ट करायचे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे.
फारसं त्यात काही वेगळं नाही आहे. सी सेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 15 to 26 12 क्वेश्चन्स आहेत. पण यातही तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे? 8 अटेम्प्ट करायचे आहेत. किती अटेम्प्ट करायचे? 8 अटेम्प्ट करायचे सी सेक्शनमध्ये. डी सेक्शन आहे, त्यात लॉंग आन्सर आहेत. ओके, त्यात क्वेश्चन नंबर 27 to 31 आहेत. त्यातले तुम्हाला किती सोडवायचे? 3 सोडवायचे. तुम्ही लॉग बुक यूज करू शकतात, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड नाही आहे. जर तुम्ही फिगर टू इंडिकेट फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क, जर तुमची काही फिगर वगैरे असेल ते तुम्ही त्याला व्यवस्थित जर काढलेलं असेल तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार आहेत. आता MCQ कसं सॉल्व करायचं ते बघा. समजा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, जामनेर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? ऑप्शन तुम्हाला बघा काय सांगितलं आहे, जामनेर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? ए ऑप्शन आहे तुम्हाला, ए ऑप्शन आहे कांग, बी ऑप्शन आहे वाघूर, सी ऑप्शन आहे वाकी, डी ऑप्शन आहे सूर. तर तुमचं राईट आन्सर काय आहे? तर कांग आहे. ओके, मग तुम्ही परीक्षेमध्ये कसं लिहिणार? असं लिहिणार ए आणि नंतर लिहिणार कांग. ओके, असं तुमचं त्याचं आन्सर यायला पाहिजे. ॲक्च्युली असं आन्सर तुम्ही लिहायला पाहिजे. जर तुम्ही फक्त ए लिहून सोडून दिलं, तुम्ही फक्त ए एक मिनटं, तुम्ही फक्त जर ए लिहून सोडून दिलं, जरी तुमचं उत्तर बरोबर असलं तरी मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. किंवा तुम्ही फक्त कांग लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. काय लिहायला पाहिजे तुम्ही? ए त्याला कांग असं जर लिहिलं असेल तरच त्याला पूर्ण मार्क्स भेटतील. तुम्ही फक्त ए लिहिलेलं आहे तरी त्याला मार्क्स भेटणार नाही. तुम्ही राईट आन्सर लिहिलेलं कांग तरी तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. मात्र कसं लिहायला पाहिजे तुम्ही? ए आणि कांग असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला याचे पूर्ण मार्क्स भेटणार आहेत. त्या प्रश्नाचे, त्या MCQचे पूर्ण मार्क्स भेटणार आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही, हे व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही तिथं. ओके ओके, पुढे काय सांगितलं त्यांनी बघा, पुन्हा तेच दिलेलं आहेत, सेक्शन वाईज दिलेलं आहेत, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असणार आहे आणि काय असेल ते. 10 सेक्शन एमध्ये 18 मार्कांचं असणार आहे. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे 10 आणि 8 मार्कांसाठी 18 मार्कांसाठी असणार आहे. सेक्शन बी 16 मार्कांसाठी तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. अटेम्प्ट एनी 8 असं आहे ते, त्याच्यामध्ये तुम्हाला 16 मार्कांचं अटेम्प्ट करायचं आहे. सेक्शन सी अटेम्प्ट एनी 8 12पैकी तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे आहेत. सेक्शन डी अटेम्प्ट एनी 3 हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम आपल्याला फिजिकल केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम असणार आहे. तर ते न्यूमरिकल प्रॉब्लेमसुद्धा याच्यामध्ये विचारले जातात. बघा, जे काही MCQ आहे ते MCQमध्ये मिनिमम 2 न्यूमरिकल प्रॉब्लेम असतील. व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये सुद्धा एक न्यूमरिकल प्रॉब्लेम असेल. शॉर्ट आन्सर टाईप 1 त्याच्यामध्ये 2 न्यूमरिकल प्रॉब्लेम असतील. शॉर्ट आन्सर टाईप 2 त्याच्यामध्ये 2 न्यूमरिकल प्रॉब्लेम असतील. आणि लॉंग आन्सर त्याच्यामध्ये जे काही लॉंग आन्सर असेल त्याच्यामध्ये जे काही सब क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक 5 प्रश्न आहे, ते 5 प्रश्नामध्ये प्रत्येका प्रश्नामध्ये तुम्हाला 1-2 मार्कांचं काय असणार तर न्यूमरिकल प्रॉब्लेम असणार आहे. ओके, आता हे न्यूमरिकल जे काही आहेत ते कमीत कमी किती मार्कांसाठी असलं पाहिजे? तर ते 12 ते 15 मार्कांसाठी असले पाहिजे. किती मार्कांसाठी असले? ते 12 ते 15 मार्कांसाठी हे न्यूमरिकल असले पाहिजे. अशा पद्धतीने आहेत ते. आता बघा, हे झालं आपण फायनल एक्झामच्या संदर्भामध्ये, हे झालं तुमचं फायनल एक्झामच्या संदर्भामध्ये, की जी काही बोर्ड पॅटर्न आहे त्या बोर्ड पॅटर्नप्रमाणे आपण हे बघितलेलं आहोत. पण समजा जर 11वीमध्ये आपल्या परीक्षा होतील तर वेगवेगळ्या परीक्षा होतील.
हे झालं मी तुम्हाला काय सांगितलं आहे, बोर्डचं जे काही पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार मी तुम्हाला सांगितलं. पण 11वीमध्ये आपल्याला ज्या काही एक्झाम द्यायचे त्या एक्झाम कशा द्यायच्या आपल्याला 11वीमध्ये. 11वीमध्ये तुमच्या 100 मार्काच्या परीक्षा होणार आहेत. हे 100 मार्क 100 मार्क नाही, 200 मार्कांची परीक्षा होणार आहे. दोनशे मार्कांच्या परीक्षा कशा होतील ते सांगतो तुम्हाला मी. अगोदर याला 2 भागांमध्ये डिवाईड करतो. 100 मार्क, पहिले 100 मार्क आणि नंतर 100 मार्क असं डिवाईड करतो. ह्या 100 मार्कांमध्ये पुन्हा तुमचे 3 भाग होतील. पहिला भाग होईल तुमचा 25 मार्काचा, दुसरा भाग होईल तुमचा 50 मार्काचा आणि तिसरा भाग होईल पुन्हा तुमचा 25 मार्काचा. असे हे 100 मार्कांमध्ये डिवाईड होईल. आपण याला घटक चाचणी जे म्हणतो ती पहिली घटक चाचणी असेल तुमची. घटक चाचणी 1 ती असेल तुमची. 50 मार्क म्हणजे तुमची टर्म एंड एक्झाम म्हणजे 6 महिने फर्स्ट टर्म असेल. आणि हे 25 मार्क तुमची 9 महिने, जे आपण त्याला हे 3 महिने 6 महिने 9 महिने असं त्याचं आपण होतं आहे. आणि ही वार्षिक. ओके. तर ह्या 25 मार्क 50 मार्क आणि 25 मार्क अशा ह्या पहिल्या 100 मार्कांचं तुमचं डिवायडेशन होणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या 100 मार्कांचं डिवायडेशन तुमचं जे आहे ते 70-30 असं होणार आहे. 70 म्हणजे तुमचं जे काही आता मी जो तो पॅटर्न सांगितलं त्या पॅटर्ननुसार तुमची ही वार्षिक परीक्षा होईल. आणि 30 मार्क तुमची जी काही प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलचे 30 मार्क होणार. असे ही टोटल 100 मार्कांची परीक्षा होणार आहे तुमची. तर आपल्याला हा पाक पूर्ण समजलेला आहे असं मी अपेक्षा करतो. तिथं 100 मार्कांचे आपण प्रश्न जे काही आहेत तर कशा पद्धतीने हे 70 मार्कांवरती क्वेश्चन्स विचारले जाणार त्याचा आपण इथं विचार केला. आता आपल्याला विचार करायचा आहे की हे जे काही पहिले 100 मार्क आहेत, पहिले जे 200 मार्क, 200पैकी 100 + 100 ते 70-30चा आपण विचार केलेला ऑलरेडी. त्याच्यात काही फारसा बदल नाही. 70 मार्क जे आहेत ते 70 मार्कांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता राहिलं हे 25 + 50 + 25 यांच्या एक्झामबद्दल. ओके. तर हे जे काही 25 मार्क आहेत हे 25 मार्क काय हे डिपेंड करते शाळेवरती त्यांनी सोडून दिलेले की कशा पद्धतीने पॅटर्न घ्यायचं, ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही एक्झाम कंडक्ट करायची या 25 मार्कांची हे बोर्डने शाळेवरती सोडून दिलेले, कॉलेजवरती सोडून दिलेले, कॉलेज ते डिसिजन घेईल. तर आपण काय करतो याच्यामध्ये पण आपण सेक्शन करतो. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असं आपण याच्यामध्ये काय करतो भाग पडतो. आणि जे काही 70 मार्काचं जसं आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तसं याचे आपण इथं डिस्ट्रीब्युशन करतो आणि जे काही क्वेश्चन पेपर आहे तो सोडवतो. समजा जर ऑनलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला सगळेचे सगळे MCQ विचारले जातील. ऑनलाईन एक्झाम झाली तर सगळे काय विचारले जातील तुम्हाला, तर MCQ विचारले जातील. जर ऑफलाईन झाली तर तुम्हाला ह्याचं जे काही पॅटर्न आहे तो पॅटर्न एक्झामच्या वेळेस अजून एक वेळेस सविस्तर समजवला जाईल. राहिल्यास तुमची 6 महिन्याची जर परीक्षा झाली तर 6 महिन्याची परीक्षासुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी मात्र बोर्डने पॅटर्न दिलेला आहे. सेक्शन A, B, C, D त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारायचे आहेत. यात जे काही MCQ आणि आपलं शॉर्ट आन्सर आहे, शॉर्ट आन्सरसाठी दिलेलं त्यांनी मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. सेक्शन बीमध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पॅटर्न तोच असणार आहे. जसं क्वेश्चन्स अगोदर आपण बघितलं की कसं विचारला जाणार तसंच पॅटर्न तो असणार आहे. फक्त मार्क जे आहेत ते मार्क कमी झालेले असणार आहे आणि प्रश्नाची संख्यासुद्धा तुमची तिथं काय झालेली असणार आहे, कमी झालेली असणार आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस त्यांच्या संदर्भातलं डिस्कशन आपण त्या वेळेस करणार आहोत. ह्या एक्झाम जर झाल्या तर आपण डिस्कशन करू वर्गांमध्ये, नाही झाल्या तर ऑनलाईन तुमचं MCQ असणार आहेत. मात्र हा 70 मार्कांचा तुम्हाला बोर्डसाठीचा पॅटर्न आहे म्हणून त्याचं डिस्कशन आज महत्त्वाचं होतं आणि ते डिस्कशन आपण इथं केलेलं आहे. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला जो काही
एक्झामचा पॅटर्न आहे तो एक्झामचा पॅटर्न आपण समजून घेतला. आजचा लेक्चर इथं आपलं संपतं आहे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही सगळे घरी आहात, सुरक्षित आहात, काळजी घेत आहात आणि रेग्युलरली जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. तुम्हाला असलेल्या शंका तुम्ही मला विचारणार आहात. माझा नंबर ग्रुपमध्ये आहे. पुन्हा एक वेळेस मी माझा नंबर ओरली तुम्हाला सांगतो. 75 88 68 72 28. ओके, हा माझा नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, विचारू शकतात. काही शंका असल्यास केव्हाही विचारू शकतात, तुम्हाला जेव्हा जेव्हा शंका असेल त्यावेळेस. ओके, रेग्युलरली व्हिडिओ पहा आणि आपला जो काही चॅनल आहे, कॉलेजचं चॅनल आहे, त्या कॉलेजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही येणारा प्रत्येक व्हिडिओ आहे, अपलोड झालेला व्हिडिओ, तो तुम्हाला त्या अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओला आरामाने पाहू शकतात. ओके, हॅव अ नाईस डे.